मतदारसंघ हा सर्वात जास्त कापूस पिकवणारा आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये 8 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत पूर्णपणे कापूस खरेदी बंद होती। नंतर 8 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत सीसीआयच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये बिघाडल्यामुळे कापूस खरेदी बंद होती। पण नंतर कापूस खरेदी सुरू झाल्यावर सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू झाली नाही। मी माननीय मंत्री महोदयांना भेटलो आणि तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जे सीएमडी आहे सीसीआयचे गुप्ता साहेब त्यांना जेव्हा बोललो तर ते म्हणाले की 24 फेब्रुवारी पासून कापूस खरेदी सुरू आहे। परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये नीरज कुमार नावाचे जे एजीएम आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, मी त्यांचा रेकॉर्डेड कॉल मंत्री महोदयांच्या पीएसला वाजवून दाखवला, सीएमडीला वाजवून दाखवला आणि ते नीरज कुमार मला म्हणाले की आमची कापूस खरेदी बंद आहे। परंतु गुप्ता साहेब म्हणाले की आम्ही कापूस खरेदी कुठेही बंद केली नाही। या नीरज कुमारमुळे माझ्या मतदारसंघ माझ्या जिल्ह्यातील नुकसान शेतकऱ्याचे नुकसान झालं, त्याला कारणीभूत नीरज कुमार आहे। त्यांना आपण निलंबित करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न की या ठिकाणी मार्च मध्ये कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे जे जिनिंग मालक आहे त्यांना लेंड कमी भेटते म्हणून बरेच जिनिंग मालक कापूस खरेदी करत नाही आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे। आणि यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये रोज फक्त 50 गाड्याच ते अलाव करत आहे। तर आता माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणार नाही तोपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार का। आणि तिसरा प्रश्न, आजच्या लोकसत्तेला बातमी आहे की अमरावती मधले सीसीआयचं केंद्र शनिवारीच बंद केला। असा प्रकार आमच्या महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये याकरिता कापूस खरेदी कधी पण सुरू होणार। पहिला प्रश्न, नीरज कुमार यांच्या चुकीमुळे आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याला दोषी कोण, त्यांना कारवाई करणार का, हा माझे 2 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे। अध्यक्ष महोदय, जे आमदार साहेब सांगतात त्याच्यामध्ये अंशतः खरं आहे। अध्यक्ष महोदय, या सीसीआयचे केंद्र जे असतात हे मार्केट कमिटी आणि जिनिंग यांच्या माध्यमातून होत असतात। अध्यक्ष महोदय, काही जे जिनिंग आहेत त्याच्यामध्ये खरेदी चालू आहे आणि त्यांच्या सोयीनुसार ते मॅनिप्युलेशन देखील करत असतात। अध्यक्ष महोदय, ही जी घटना त्यांनी चंद्रपूरच्या संदर्भात सांगितली याच्यामध्ये ज्यावेळेस आमदार साहेबांनी तक्रार केली त्याच्यामध्ये आम्ही त्याविषयीचं तिथल्या जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना चौकशी करण्यास सांगितलं। त्याच्यामध्ये आम्हाला वस्तुस्थिती आढळून आली आणि त्या संदर्भात त्या संबंधित 3 जिनिंग आणि प्रेसिंग यांच्यावर विनापरवानगी खरेदी करण्याच्या बाबतीत आणि किंवा विनापरवानगी बंद केलं, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रस्तावित केलंय। आणि असं शेतकऱ्यांना कोणामुळे अडचण होत असेल, ही प्रणाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, परंतु या प्रणालीमध्ये छेडछाड करून कोणी अडचण करत असेल तर त्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल।